आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातमीविषयीच्या अधिक अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अजित मांढरे आहेत सध्या। अजित, खूप धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। जर पालिकेचेच दोन कर्मचारी अशा प्रकारचा घोटाळा किंवा अशा प्रकारचा जर भ्रष्टाचार करत असतील आणि ही एका वॉर्डमधली परिस्थिती असेल तर कदाचित या सगळ्या मुद्द्याकडे अतिशय गांभीर्याने बघून याचं प्रॉपर ऑडिट झालं पाहिजे अशी देखील मागणी येत्या काळात होऊ शकते। अजित, या सगळ्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, या कोरोना काळामध्ये आपण जर पाहिलं असेल तर असंख्य असे लोक आहेत की जे एक एक क्षण जगण्याचा प्रयत्न करत होते। आपल्या आप्तेष्टांना, मित्रांना, म्हणजे जे कोण जवळचं असेल नसेल, मानुषी नाते सर्वजण एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते। पण याही काळात असे अनेक जण होते जे भ्रष्टाचार करण्यामध्ये, म्हणजेच अर्थात एक मन जी आहे टाळूवरचे लोणी खाणारे, हे अशी माणसं जी आहेत, अशा वृत्तीची ती माणसं आहेत, ती याही काळामध्ये कार्यरत होती। ह्याचं हे उत्तम आणि जिवंत उदाहरण आहे। संतोष दौंडकर हे जे RTI ॲक्टिव्हिस्ट आहेत, त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये ही माहिती समोर आणलेली आहे। ज्यावेळी त्यांनी विभागामध्ये माहितीचा अधिकार केला होता की नेमका या विभागामध्ये कोविडच्या काळामध्ये किती खर्च करण्यात आला आणि कोणाला कसा जे कंत्राट आहे ते देण्यात आलं, याची माहिती जेव्हा समोर आली तेव्हा साईनाथ एंटरप्राइजेस, त्यानंतर RR एंटरप्राइजेस, या दोनच कंपन्यांना वारंवार ऑर्डर दिल्या गेलेल्या आहेत। मग ह्यांची जेव्हा संतोष दौंडकर यांनी सखोल चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की मुंबई महानगरपालिकेतेच काम करणारे दोन कर्मचारी आहेत, एक दोन्ही चतुर्थ कर्मचारी आहेत आणि ह्या दोघांच्या पत्नी ह्या दोन्ही कंपन्यांवरती डायरेक्टर आहेत, म्हणजे त्यांच्याच कंपन्या आहेत आणि वारंवार त्यांच्याच कंपन्यांना हे कंत्राट दिलं गेलेलं आहे। म्हणजे एकतर पहिलं की पालिका कर्मचारी असताना आपल्याच नातेवाईकांना काम मिळवून देणं, दुसरं जर आपण RTI ॲक्टिव्हिस्ट संतोष दौंडकर यांचं म्हणणं ऐकलं किंवा त्यांना जे डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत माहितीच्या अधिकारामध्ये, त्यामध्ये एका स्क्रूड्रायव्हरची किंमत 271 रुपये दाखवण्यात आलेली आहे। मास्क असेल, PPE किट असेल, चादर असेल, अशा विविध वस्तू ज्या आहेत, ज्या महानगरपालिकेने खरेदी केलेल्या आहेत, त्यांच्या अव्वाच्या सव्वा त्या ठिकाणी दर लावण्यात आलेले आहेत। मग कुठेतरी हा संपूर्ण भ्रष्टाचार आहे हे कशावरून स्पष्ट होतं तर पालिकेचे कर्मचारी असताना साधं उदाहरण आहे, एक साधा नियम आहे, जो सरकारी कर्मचारी असेल तो जर त्या विभागात किंवा इतर कोणत्याही विभागामध्ये तो आपल्या नातेवाईकांना किंवा घरच्यांना कोणत्याही प्रकारचं काम मिळवून देऊ शकत नाही किंवा त्याचे नातेवाईक ते काम घेऊ शकत नाही। त्याच मुद्द्यावर लक्ष येतं की इथं सरळ सरळ भ्रष्टाचार दिसतोय। यांनी एका विशिष्ट हेतूने या कंपन्या स्थापन केल्या, कंत्राटं घेतली। आता गंमत अशी आहे की या सर्वची चौकशी केली जावी का याबाबत जे RTI ॲक्टिव्हिस्ट आहेत संतोष दौंडकर यांनी अनेक अधिकाऱ्यांशी बोलले होते। सगळ्यांचं म्हणणं आहे की कोविडचा काळ आहे, स्टाफ कमी आहे, सगळ्यांवरती खूप प्रेशर आहे, त्यामुळे याचं ऑडिट होणं अशक्य आहे। आता ह्यापेक्षा पुढचा भाग म्हणजे या सर्व वस्तू ज्या खरेदी केल्या गेलेल्या आहेत त्या खरंच खरेदी केल्यात का फक्त बिलं दाखवली गेली आहेत आणि पैसे लाटले गेलेले आहेत, हा त्याच्यापेक्षा भयंकर मुद्दा आहे। नाही, पण अजित, आणखीन एक प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे की या कर्मचाऱ्यांना कंत्राट दिली जाण्याचा निर्णय नेमका कुठल्या अधिकाऱ्यांनी घेतला हे देखील तपासून पाहणं गरजेचं आहे ना। कारण अशा प्रकारे जर पालिकेचेच अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या नातेवाईकांना फायदा मिळवून देण्यासाठी किंवा या सगळ्या अशा बाबी घडवून आणण्यासाठी जर समजा कंत्राट घेत असतील तर ती कंत्राट जी मंजूर करणारे लोक आहेत, निर्णय घेणारे त्या बाबतीतले लोक आहेत, त्यांच्याबद्दल नेमकं काय, त्यांच्यावर कारवाई होणार की नाही? अजिंक्य, हे सगळे स्पॉट कंत्राट असतात, म्हणजे तात्काळ जेव्हा कुठल्या वस्तूंची मागणी होते अशा काळांमध्ये त्यावेळी तत्काळ तिथं उपायुक्त दर्जाचे अधिकारी असतात, यांना अधिकार दिलेले असतात, त्यांच्या अधिकारामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मंजूर केल्या जातात आणि त्याची खरेदी केली जाते। निधी आहे त्या यासाठी ऑलरेडी आलेला असतो आणि याचाच फायदा घेतला गेलेला आहे। संतोष दौंडकर यांनी हीच मागणी केलेली आहे की हा फक्त एका विभागाचा, मुंबई महानगरपालिकेतील फक्त एखाद दोन कामांचा जवळपास 7 ते 10 कोटीपर्यंतचा घोटाळा निघालेला आहे। असं जर तुम्ही गेल्या 1.5 वर्षात तपासलं तर नक्कीच हा घोटाळा 100-200 कोटीच्या पुढे जाऊ शकतो, अशी शंका संतोष दौंडकर यांनी व्यक्त केलेली आहे। त्यांची हीच मागणी आहे की या सर्व घोटाळ्याची चौकशी फक्त विभाग नाही, संपूर्ण महानगरपालिकेच्या एकंदर जे कोविडमध्ये खर्च करण्यात आलेला आहे, कुठल्या कुठल्या कंपन्यांना कंत्राटं दिली गेलेली आहेत, या सर्वची एक विशेष समिती, मग ती न्यायालयीन समिती असू दे किंवा वरिष्ठ IAS अधिकारी समिती असू दे, ही समिती स्थापन करून चौकशी केली
तरच यातलं तथ्य बाहेर येईल, अन्यथा टाळूवरचं लोणी खाणे हा जो प्रकार आहे हा, हा. हे इथे पूर्णपणे यशस्वी होईल आणि ज्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होणार नाही. बरोबर. अजित, असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणार आहे. आपण याच संदर्भातल्या प्रतिक्रिया आता जाणून घेणार आहोत. भालचंद्र शिरसाट आपल्या सोबत आहेत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. भालचंद्रजी, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. हा धक्कादायक प्रकार एका वॉर्डमधला समोर आलेला आहे. पालिकेच्याच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपैकी दोघांनी हा एक प्रकारचा घोटाळाच होत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांकडून होताना दिसतोय. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया, आणि हा फक्त एका वॉर्डमधला प्रकार आहे. बाकीच्या वॉर्ड्समध्ये जर कदाचित असे प्रकार घडत असतील तर काय म्हणावं असा प्रश्न आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. चतुर्थ श्रेणी कामगार, शिपाई पदावर काम करणारा कामगार एवढा मोठा घोटाळा करण्याचं साहस कसं करू शकतो? त्याच्या पाठीशी कोण आहेत? महापौरच, ज्या महापालिकेच्या महापौरच आपल्या मुलाला कंत्राट देतात, आपल्या जावयाला कंत्राट देतात, आणि मग सत्ताधारी पक्षातील सर्वजण मिल बाट के खाओ हे तत्व अंगीकारतात, तेव्हा काही अधिकारी सुद्धा त्याच मार्गाने चालतात आणि मग चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्या मार्गाने चालतात. 3,000 करोड रुपये करोनाच्या नावाखाली आजपर्यंत खर्च झालेत. या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि मग गेल्या 1.5 वर्षात जे नवीन व्हेंडर रजिस्ट्रेशन झालेलं आहे, जे नवीन लोक त्यांनी आपल्याला काही ना काही पुरवलेलं आहे, तर त्यांचा पूर्वानुभव काय, त्यांची क्षमता काय आणि त्यांनी पुरवलेली किंमत काय, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. बिलकुल. शिरसाट साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आणि अजित, आपण पाहिलं की कशा पद्धतीनं आता या संदर्भातल्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. मात्र हा प्रकार येत्या काळात होऊ नये किंवा थांबावा यासाठी नेमकं पालिका आता काय करणार आहे, याची दखल घेऊन वेळीच कारवाई करणार का नाही, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. अजित, धन्यवाद आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल. एक ब्रेक आपण घेऊया. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. बघत रहा दुपारच्या बातम्या.